नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम. मित्रांनो, आपण नेहमीच नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो आणि आज आलोय आम्ही महाबळेश्वरला. तुम्हाला नजारा बघायचा आणि पूर्ण महाबळेश्वर दर्शन ह्या आपल्या पूर्ण चालामध्ये दिसणार आहे. तर बघा इथं, बघा हा पूर्ण निसर्ग कुठे आहे. हे द्वारका हॉटेल आहे आणि बघा आमचा रोहन पूर्ण कॅमेरा तुम्हाला दाखवेल. इथं बघा कसा निसर्ग आहे हा. रोहन जरा त्यांना दाखव निसर्ग कसा आहे. हे बघा मित्रांनो, हा निसर्गाने फुललेला आणि एकदम सुंदर असं हॉटेल आहे हे द्वारका हॉटेल. आणि ह्या हॉटेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. रिजनल रेट आहेत इथे आणि तुम्ही कधी येऊ शकता. एसटी स्टँडच्या बाजूला आहे. आता आम्ही इथून पुढे एक 12 पॉइंट फिरायला चाललेलो आहे. एक टॅक्सी केलेली आहे, गाडी पण आहे आपली 4 व्हीलर, पण आपण टॅक्सी केलेली आहे. तर आपण बघूया की पुढचा प्रवास कसा होतोय. तुम्ही 100% हा ब्लॉग बघायचा आहे आणि त्याला सबस्क्राईब नक्की करायचंय. तर तुम्ही बघू शकता या रूम हवा म्हणजे कमीत कमी ते 30 ते 40 रूम आहेत. मागच्या वेळेस पण मी व्हिडिओ टाकला होता आणि खूप छान हॉटेल आहे मित्रांनो. 100% एकदा तरी भेट द्या. आता आपण पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी आपण फिरून आल्यानंतर तुम्हाला कळेलच. आणि इथे खूप छान सर्व्हिस मिळते. दादांची टॅक्सी ठरवलेली आहे आम्ही. दादा तुमचं नाव सांगा. जाधव, अनिल जाधव. मग काय कधीपासून तुम्ही टॅक्सी व्यवसाय करताय? झाली की 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाले बघा दादा टॅक्सी चालवतात आणि खूप सुंदररित्या यांची सर्व्हिस आहे. आणि आता किती रुपयात तुम्ही किती किलोमीटर नेता हे पण सांगा. जवळ आहे बघा, थोडं क्लोजअप घ्या. 27 किलोमीटर 30 किलोमीटर होतं. हा, ते काय 750 रुपये आम्ही घेतो. 750 रुपये म्हणजे कुठले कुठले पॉइंट दाखवता 12 प्रेक्षकांना point आणि कळलं 2 पाहिजे. मंदिर. 12 पॉइंट कुठले आले त्याच्यामध्ये? सीट, मालकम पॉइंट, टायगर स्प्रिंग विंडो, कॅसल रॉक, सावित्री. आणि त्याच्यामध्ये ते मंदिर पण आलं का? मंदिर बी आलं, शंकराचं मंदिर, पंचगंगेचं मंदिर, अतिमळेश्वर, अति महाबळेश्वर. ओके. म्हणजे बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर आलात जरूर, यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. यांना जरूर भेट द्या आणि योग्य रीतीने तुम्हाला सर्व्हिस मिळण्याची इथं माझी गॅरंटी आहे. कारण ह्या हॉटेलच्या आपण मालकांचा इंटरव्ह्यू घेतला होता याच्या अगोदर. आम्ही इथे नेहमी येतो आणि खूप छान हॉटेल आहे हे. आणि आता आपण तुम्हाला पुढचा प्रवास दाखवणार आहे की आज पुढचे आपण 12 पॉइंट कुठे पाहणार आहेत. तर ते 12 पॉइंट आणि महादेवाचं मंदिर, महादेवाचं आणि पंचगंगेचं मंदिर. बरं ऐका, तुम्हाला मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला महिन्याला इन्कम किती होतो टॅक्सी व्यवसायातून? महिन्याला आता कसं सगळ्यांच्याकडे गाड्या असल्यामुळं एवढं काही इन्कम नाही. पण किती होतं अंदाज सांगा ना तुमचा. काय रोज पकडलं ना 500-600 रुपये रोज होत्यात. म्हणजे कमीत कमी महिन्याला 15-20 हजार. कधी ऑफ सीझन लागतो, कधी सीझन लागतो. पावसाळ्याचा तर विषय नाही. पावसाळ्याचा विषयच नाही ना. पण आता या चालू सीझन मध्ये तुमची भरभराट आहे का? नाही, एवढे काय नाही. ह्या महिन्यात म्हणजे एकदम धंदा मार्च एंडला कमी झालेला. आता मुलांच्या शाळा चालू त्याच्यामुळे परीक्षा चालू आहेत. त्याच्यानंतर आता एप्रिल मध्ये काय होईल, चांगला धंदा होऊ शकतो का? नाही शकतो, पण ते काय गाडीवाले कस्टमर जास्त आणि होईल. ऐका मित्रांनो, तुम्ही आलात कधी, तुमची स्वतःची 4 व्हीलर, माझी पण आहे 4 व्हीलर असेल ठेवा. आणि असाच मित्रांना, जे टॅक्सी मित्र मंडळ आहे आपलं, त्यांना 100% सपोर्ट करा. कारण ते खूप चांगले लोक आहेत आणि या ठिकाणी त्यांचा सपोर्ट आणि दाखवण्याची सिस्टीम सुद्धा खूप चांगली आहे. पुढचे 12 पॉइंट आपण बघूया मित्रांनो. चला 10 मिनिटांमध्ये. हे बघा, हे आपलं महाबळेश्वर, हे महाराष्ट्राचं नंदनवन आहे. नंदनवन याचा नाद नाही करायचा. काश्मीर आहे दुसरं. बघा कशा गाड्या येतात, कशा जातात पुढून. हे बघा किती गाड्या येतात बघा, तुम्ही बघू शकता. खूप गाड्या येतात आतमध्ये आणि खूप छान असं निसर्ग सौंदर्य या ठिकाणी परमेश्वरांनी महाबळेश्वरला दिले. आणि हे महाबळेश्वर मित्रांनो, हे महाबळेश्वर म्हणजे जगातला दुसरा स्वर्ग आहे. तुम्ही बघू शकता, पाहू शकता. इथं लोक खूप एन्जॉय करायला येतात. म्हणजे पूर्ण देशातून या ठिकाणी लोक येतात. गुजरात असू द्या, तुमचा एमपी असू द्या, सगळे लोक तुम्हाला गाड्या पासिंग दाखवतो. ज्यावेळेस मी आता रूम वर जाणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी किती लांबून लोक येतात. पुढचा व्हिडिओ बघू आपण मित्रांनो. 5 मिनिटं मला ब्रेक द्या. नमस्कार मित्रांनो, आता बघा पंचगंगेचं या ठिकाणाहून बघा मुखदर्शन घेऊ शकता तुम्ही गाईचं. चला ताई चला. हे बघा या ठिकाणावरून इथं अतिबळेश्वर महाबळेश्वर
365 दिवस मित्रांनो या ठिकाणी या गोमातेच्या तोंडातून पाणी येत असतं आणि तीच आपली माता आहे खरी. हे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा लोक कसे दर्शन घेतात हे पहा. हे देवाचं दर्शन मित्रांनो. इथे व्हिडिओ काढायला बंदी आहे पण आपण काढला कारण तुम्हाला दर्शन व्हावं म्हणून या ठिकाणी मी हा प्रयत्न केलेला आहे. आणि परमेश्वर बघा पंचगंगा मातेच्या तोंडातून जे पाणी पडतंय तुम्ही अवश्य या ठिकाणी महाबळेश्वरला भेट द्या. माझी अशी नम्र विनंती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.